हेलो 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 चेक हेलो 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 थोडीशी माईक चेक कर हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो 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 तर सर्वात प्रथम कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी बुवांनी आपला पास आणि आपला विषय इकडे घेऊन जायचा आहे, घेऊन यायचा आहे आणि माझा विषय त्याने घेऊन जायचा रसिकांना बंधन करतोय काय म्हणायचं बघा तुला स्मरणार आहे भान हरणार आहे तुला स्मरणार आहे मी भान हरणार आहे या रंगणी रसिका चरण तुझे धरणार आहे या रंगणी रसिका चरण तुझे धरणार आहे तुझा तू याले करा दे रे मायेचा आसरा तुझा तू याले करा दे रे मायेचा आसरा तुझ्या कृपेने मी रसिका आज तरणार आहे तुझ्या कृपेने मी रसिका आज तरणार आहे तुझ्या कृपेने मी रसिका आज तरणार राजाधिराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर
राजाचा राजा अखंड विश्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून राजमाता मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मैत्री यारी ग्रुप मुंबई आयोजित कलगी तुऱ्याचा जंगी सामना तरी मी कलगी तुरा उन्नती मुंबई मंडळाचा कलगीवाला शाहीर वेदांत दत्ताराम जाधव मुक्काम पोस्ट रसाळगड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा नृत्य कला गायन नाच मंडळ कोंडे जोगळेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने जमलेल्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर इमानाचा उजरा शाहीर इमानाचा उजरा शाहीर इमानाचा उजरा। तर मंडळी, सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमाचं खरं नियोजन जरी मैत्री यारी ग्रुप आयोजित जरी हा कार्यक्रम असला तर या कार्यक्रमाचं खरं नियोजन आम्हा दोन्ही शाहिरांच्या आयोजनातून या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे। कारण हे पुढे सांगणार आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाला सर्वात प्रथम मी ज्यांच्यामुळे घडलो ते म्हणजे माझे गुरुवर्य शाहीर विजय निकम वस्ताद शाहीर राजेश बुवा निकम यांना सर्वात प्रथम मी मानाचा उजरा करतो। व तसेच आज मला संगीताला ज्यांची कायम स्वरूपी साथ असते ते म्हणजे माझ्या जीवाभावाचे कलाकार माझे ढोलकीपट्टू अपूर्व झाडेकर, मला ढोलकला साथ देत आहेत शिवम किरडावकर, कीबोर्डला मला साथ देत आहेत मयूर जुवडे, बेंजो संदेश घाणेकर आणि ऑक्टोपेडला मला साथ देत आहेत सुमित पुढे आणि हा साऊंड सिस्टम हा प्रत्येक आवाज रसिकांपर्यंत पोहोचवणारे आमचे साईराम साऊंड आमचे दापोलीमधील असोळगावचे सुपुत्र राजूदादा पड्याल त्यांना देखील माझा शाहीर इमानाचा आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शाहीर वर्ग मान्यवर वर्ग उपस्थित आहेत। तसेच शाहीर तुषार पंधारे, विकास लांबोडे बुवा, बरेचसे शाहीर नामवंत शाहीर आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत। समीर बुवा मेटकर व तसेच नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र मटकर साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत। व तसेच कोकण भूषण पुरस्कार सन्मानित माझे वस्ताद शाहीर राजेश निकम बुवा सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आणि खास करून आजच्या कार्यक्रमाचं जे निवेदन अँकरिंग ज्यांनी केलेलं आहे ते माझे आधारस्तंभ सिद्धेश दादा उतेकर यांना सुद्धा माझा शाहीर इमानाचा अनेक शाहीर वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। व तसेच माझी शाखा समीर बुवा मेटकर यांची शाखा जी आहे जय हनुमान नाचवाडी यांना देखील माझा शाहीर इमानाचा उजरा। त्यांचं मला खूप सहकार्य आहे या कार्यक्रमासाठी। आणि सर्वात प्रथम ज्यांच्यामुळे आज या नवीन कलाकार असो जुना कलाकार असो त्यांची ओळख ही प्रेक्षकांपर्यंत जाते ते म्हणजे माझे कोकणातील युट्यूबर्स, त्यांना सुद्धा माझा शाहीर इमानाचा उजरा। आता सर्वांना मुजरा करून झालेला आहे की नाही? आता राहिले बुवा माझे प्रतिस्पर्धी शाहीर जितेश गुरव बुवा यांना सुद्धा अगदी मानाने शाहीर इमानाचा उजरा करतो बुवा। सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व लिहून घ्यायचं, काय हायगाय करायची नाही। आजचा सामना हा सामनाच होणार। जरी बुवांचा सामना आजचा मुंबई रंगमंचावरचा पहिलाच आहे पण बारी ही बारीच होणार हे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगतो। म्हणून आणि पुन्हा एकदा माझ्या गावाचे ग्रामदैवत आई जोडाई बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन मुंबा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य विजय बुवा निकम, दौलत निकम, वस्ताद राजेश निकम यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमास सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
वेळ न घेता नुकतीच 10 तारखेला गुरुपौर्णिमा होऊन गेले, म्हणून माझी स्तवन माझ्या गुरुंना मी अर्पण करतोय. काय म्हणायचंय त्यांच्या चरणाशी माझी मी स्तवन करतोय. म्हणायचंय काय बघा. अरे गुरु ज्ञानानेच या जीवनाला खरा अर्थ आहे. गुरु ज्ञानानेच खरा जीवनाला खरा अर्थ आहे. अरे तोच या कलियुगामधला अरे खरा परमार्थ आहे. अरे कलावंतांच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. कलावंतांच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. अरे गुरुच्या ज्ञानाविना हे जीवन सारे व्यर्थ. म्हणून स्तवन गातोय. म्हणायचंय काय त्याआधी माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमकबुवा यांना सुद्धा अगदी शाहिरी माळाचा मुजरा हो, त्यांचं नाव राहून गेलं चुकून, म्हणून स्तवनाला सुरुवात करतोय. काय म्हणायचंय बघा. वेळू कसे मी सांग तुमचे उपकार. तुम्हीच केले माझे स्वप्न साकार. वेडू कसे मी सांग तुमचे उपकार. तुम्हीच केले माझे स्वप्न साकार. घडविले एका क्षणात तुम्हाला. घडविले एका क्षणात. गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर. गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात. गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात.
पाठी दिली सावली अज्ञान दूर करण्या सदा धावली तू अज्ञान दूर करण्या सदा धावली तू आहे ही धन्य माझी गुरु माऊली आहे ही धन्य माझी गुरु माऊली आहे ही धन्य माझी गुरु माऊली जडविली तूच मनात ही कला जडविली तूच मनात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या कारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या कारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सवारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सवारणात होता गायनाचा मनी माझा ध्यास होता गायनाचा मनी माझा ध्यास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास होता गायनाचा मनी माझा ध्यास होता गायनाचा मनी माझा ध्यास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास भासून नाही दिला सुरांचा आभास भासून नाही दिला सुरांचा आभास मनोनी झालं तुमच्या चरणात दास म्हणून झालं तुमच्या चरणाचा दास म्हणून झालं तुमच्या चरणाचा दास सादर करतो जनात ही कला सादर करतो जनात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सवारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सवारणात वेडू कसे मी सांगा तुमचे उपकार तुम्हीच केले माझे स्वप्न साकार वेडू कसे मी सांगा तुमचे उपकार तुम्हीच केले माझे स्वप्न साकार घडविले एका क्षणात तुम्हाला घडविले एका क्षणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सवारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सवारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सवारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदानंद घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
तो स्तवन झालेला आहे. बुवांकडे येऊया हळूहळू. गण म्हणायचंय काय बुवा नीट लिहून घ्या. गण काय म्हणतोय बघा. नंतर तुमच्याकडे मी येतो गणानंतर. नंतरचा खरा जो कलगीतुळ्याची खरी मजा असते ना ती ह्याच्या पुढे आहे. पण आधी त्या गणपती बाप्पाला वंदन करूया मग बुवांकडे जाऊया. म्हणून जास्त वेळ न घेता गण काय म्हणायचंय बघा. तुझ्या आगमनाचे वेळ लागले साऱ्या भक्त जना. अरे सांगतो मी व्यथा माझ्या लाडक्या गणा. अरे दिन रात आठवण येते तुझी रे क्षणोक्षणाला. आणि आतुर झाले हे मन माझे अरे बाप्पा तुझ्याच दर्शना. बघा गणपती लवकरच आहे. सर्वांना गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. म्हणून त्या गणरायाची आगमनाची चाहूल लागते. कधी एकदाचा तो 27 ऑगस्टचा दिवस येतोय आणि माझा कोकणकर गावाला जातोय. म्हणून त्या गणपतीला माझं काय सांगण्यात त्या गणपतीला काय अडवलंय म्हणायचंय काय बघा. तुम जो ना लक्ष द्या. गण म्हणायचं बघा. वाट किती पाहू गणा मी तुझ्या आगमनाची. अरे वाट किती पाहू गणा मी तुझ्या आगमनाची. लागली आम्हाला तुझ्या दर्शनाची. अरे भेट देण्या तुझ्या लेकराला. सांग कधी येशील तू घराला. बाप्पा भक्त काय सांगतोय. भेट देण्या तुझ्या लेकराला. सांग कधी येशील तू घराला. तुझी
कमी आहे तरी सुद्धा वेळेअभावी एकच अंतरगणाचा घेतलाय. आता महत्वाचा मुद्दा, कलगीतुऱ्याची जी खरी गंमत असते, मजा असते, ती गवळणीपासून येते. म्हणून आजच्या माझ्या बारीचा जो आजचा काना आहे ना, तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण कलियुगामध्ये राधा कानापेक्षा मोठी होती. म्हणून बुवा माझी गवळण नीट ऐका, व्यवस्थित लिहून घ्या, अजिबात फाडाफोड करायची नाही. गवळणीची कटिंग तुम्ही देणार, मला 100% गॅरंटी आहे, कारण तुम्ही अनुभवी शाहीर आहात, ते आता आल्यावर इथे दिसेल. परंतु बुवांचा जरी पहिला कार्यक्रम असला या मुंबई रंगमंचावरचा, तरी सुद्धा बुवा अगदी जोमाने कार्यक्रम करणार. म्हणून बुवांसाठी गवळण खास गवळण आलेली आहे. गवळणीचा विषय असा आहे, तो कान्हा त्या मथुरेच्या बाजाराला ह्या गवळणी सगळ्या जातात, तेव्हा त्यांची वाट अडवतो, त्यांचा दहीदूध चोरतो, त्यांचे माठ फोडतो. तोच विषय माझ्या गवळणीमध्ये आहे, म्हणून तुम्हाला गवळण देतोय. म्हणायचंय काय बघा, या कान्हाचा पोरीनो तुम्ही विचार करा थो, अरे धरून सोंगडी आला कानाला 4 चौहातो. नम्र हो मुनी याच्या पुढे साऱ्यांनी हात जोडा, अरे जर नाही ऐकलं या कान्हा अर्धर धरून याचा थोबाड फोडा. म्हणून बोलणं गवळण खास आजच्या माझ्या बरीच्या काना जो आहे त्याला खास गवळण देतोय. काय म्हणायचंय बघा, आनंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर, नंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर. चांगला भेटला यमुक्यात नाही याला आज सोडणार, चांगला भेटला याच, म्हणून चांगला भेटला यमुक्यात नाही याला आज सोडणार. आणि मग कान्हा या 4 चौघात रे, कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. 4 चौघात रे, कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. तरी पण त्या गवळणीच्या घरामध्ये जाऊन चोऱ्या माऱ्या करायच्या, त्यांचे माठ फोडायचे सवय ज्याला घाण आहे, करेल काय. म्हणून हा घरात असून सांगा का करतो दया दुधाची चोरी, दया दुधाची चोरी, दया दुधाची चोरी. जमून आले का तुला धराया साऱ्या गोकुळच्या पोरी, साऱ्या गोकुळच्या पोरी, साऱ्या गोकुळच्या पोरी. तुला उखळाला बांधून थोडे तुझी आज मोडणार, तुला उखळाला बांधून थोडे तुझी आज मोडणार. 4 चौघात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार, 4 चौघात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. चौघात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार, 4 चौघात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. नंद यशोदेचा पोर
आहे गोकुळचा चोर नंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर चांगला भेटलाय मोक्यात नाही याला आज सोडणार चांगला भेटलाय मोक्यात नाही याला आज सोडणार चाल चौघात रे काना पुराला तो माड मोडणार 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 बुवांना गवळण दिलेली आहे व वेळ कमी आहे म्हणून एक मुखडा आणि एक अंतऱ्यामध्ये गाणी ठेवतोय माझा विषय लेखी विषय बुवांना दिलेला आहे रसिकांच्या माहितीसाठी विषय वाचून दाखवतो की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूचे नाव काय खाली बुवा टीप अशी दिलेली आहे नारद मुनी नाव सोडून सांगावे उत्तर ग्रंथा आधारे आणि पुराव्यासहित असावे म्हणून आजच्या कार्यक्रमाला शाहीर वर्ग उपस्थित आहेत त्यामध्ये आमच्या कोकणच्या गायिका शाहीर प्रसिद्ध शाहीर तेजल पवार मॅडम सुद्धा आज उपस्थित आहेत तसेच तुरेवाले शाहीर सुनील बुवा लोगडे सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत म्हणून बुवांना प्रश्नपद म्हणायचं काय बघा वेळ कमी आहे म्हणून अग साई पकतर तुडाल जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ स्वयंपाक कर तुडाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ जेवाला बघताना वाट बाया जेवाला बघताना वाट अग साजने माझ्या बाया भूकल्या लग साजने माझ्या बाया भूकल्या लग म्हणून बोला प्रश्न देतोय कैक जणांची हाय तुला साथर बघ कराय जमते का मातर कैक जणांची हाय तुला साथर बघ कराय जमते का मातर सोडतो विषय तुला रणातर आज सोडतो विषय तुला रणातर यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात शोधुनी तुझं उत्तर त्याच घरात काढीन बुवा तुझी मी साधी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात शोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात तुला सासर बघा कराया जमते का महासर कैक जणांची हाय तुला सासर बघा कराया जमते का महासर विषय तुला रणासर सोडतो विषय तुला रणासर शोधून जाऊन उत्तर त्याच घरासर नाही तर बुवा काढीन तुझी वरासर शोधून जाऊन उत्तर त्याच घरासर नाही तर बुवा काढीन तुझी वरासर साडी नेसून डोळे घालून मंडपी आणलं धरून मंडपी आणलं धरून बांगड्या भरून सूर्याशी गेलं लगीन सूर्याशी गेलं लगीन सूर्याशी गेलं लगीन त्याच्या नावाची ती खरी बातर येऊन सांग तू शास्त्रात त्याच्या नावाची खरी ती बातर येऊन सांग तू शास्त्रात दम पाहू दे आज नरातर दम पाहू दे आज नरातर यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर तुझी काढीन बुवा वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात जणांची हाय तुला सासर बघा कराया जमते का महासर कैका जणांची हाय तुला सासर बघा कराया जमते का महासर सोडतो विषय तुला महासर
आज वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला अगदी जोरदार बारी जशी हवी तशी करा. दुसरी बारी माझ्या हातामध्ये आहे म्हणून माझी पहिली फेरी मी संपवून तुमच्या प्रथम फेरीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो.